आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। लोखंडी धातूचे देशी बनावटीचे पिस्तल बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपी आडगाव पोलिसांच्या ताब्यात। आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी। गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार निखिल मनोज वागचौरे यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की आडगाव पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी नामे सूरज कांतीलाल वर्मा हा जनार्दन स्वामी मठाच्या मागील गेट जवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या मारुती मूर्ती जवळ तपोवन नाशिक येथे येणार असल्याने त्याच्याकडे एक देशी कट्टा आहे अशी बातमी मिळाल्याने रेकॉर्डवरील आरोपी नामे सूरज कांतीलाल वर्मा याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीची एक लोखंडी धातूचा देशी बनावटीचा पिस्टल, एक मॅगझिन व त्यात एक पिवळ्या धातूचा जिवंत राऊंड मिळून आल्याने तो जप्त करून पुन्हा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार देवराम सुरंजे करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडर, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस अंमलदार दिनेश गुडांबे, निखिल वागचौरे, सचिन बैकर, अमोल देशमुख, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चा, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले आदींनी केली। आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी एक सूरज कांतीलाल वर्मा या आरोपीकडून एक देशी बनावटीचा पिस्टल, मॅगझिनसह व एक जिवंत राऊंड जप्त केलेला आहे। 30,000 रुपये किमतीचा सदरचा मुद्देमाल आहे। आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार निखिल वागचौरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह एक जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। हा कट्टा नेमकी कुठून आणला होता, कशासाठी आणला होता याची काही माहिती नाही। सदर कट्टा आरोपीने हा 3-4 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातून आणल्याचे तो सांगतो। त्याबाबत अधिक तपास करीत आहोत। या कट्ट्या संदर्भात त्यांनी काही गुन्हा केलेला आहे का कट्ट्यासोबत? नाही, तपासात अजून तरी तसे काही निष्पन्न झालेले नाही। अधिक तपास सुरू आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।